उद्यापासून मी आता काल आणि आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. 3 दिवसांपासून आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून जनसागर लोटलाय. त्यातच आता मनोज जरांगेंनी सरकारला अखेरचा अल्टिमेटम दिलाय. सोमवारपासून थेट पाणी बंद करण्याचं अस्त्र त्यांनी उगारलंय. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. उद्यापासून मी आता काल आणि आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाही आहे. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणीसुद्धा बंद. इकडे मनोज जरांगे मुंबईत दाखल होताच मुंबईत चक्काजाम झाला. वाहतूक व्यवस्था कोलमडली आणि सरकारच्या नाकी नऊ आले. त्यानंतर सरकारनं तातडीनं पावलं उचलत मंत्रिमंडळ उपसमितीची रविवारी सुट्टी असतानाही 2दा बैठक घेतली. सरकारनं प्रस्ताव दिलाय, मात्र त्याला यश येताना दिसत नाही. काय आहे सरकारचा प्रस्ताव पाहूया. मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 47,845 नोंदी मराठवाड्यातल्या आहेत. याच नोंदींच्या आधारे मराठवाड्यात 2,38,000 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. तर संपूर्ण राज्यभरात 10,35,000 प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. एवढंच नाही तर कुणबी दाखला देणाऱ्या समित्यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी दिली आहे. मात्र हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटनुसार कुणबी आणि मराठा एकच आहेत असा GR काढण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली आणि जरांगेंनी 1 सप्टेंबरपासून पाणी सोडण्याची टोकाची भूमिका घेतली आहे. तर आंदोलकांनीही थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा दिलाय. मराठ्यांनी आतापर्यंत लाटाकाठ्यांची लढाई लढली आहे. आता वाटतंय का तलवारी काढायची वेळ आलेली आहे. मी मंत्रालयात सुद्धा घुसायला कमी बघणार नाही. आम्हाला मनोज जरांगे पाटलांनी शांत बसायला सांगितलंय, म्हणून आम्ही शांत आहोत. आमचा शांताचा संयम जर तुटला तर मुंबई आमच्यासाठी काहीच नाहीये. त्यामुळे सरकारनं जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढून आंदोलन शांत करायला हवं. अन्यथा मराठा आंदोलन चिघळणं फक्त सरकारलाच नाही तर महाराष्ट्रालाही परवडणारं नाही आणि भारत सरकारलाही. सागर आव्हाडचं ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.